बघा, सुरेशचे गणितातील 103 गुण हे त्याच्या इतिहासाच्या निम्मे आहेत. जर त्याला दोन्ही विषयात मिळून 90 गुण मिळाले असतील तर त्याचे इतिहासाचे गुण किती असा प्रश्न, अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, चॅनल सबस्क्राईब करा किंवा सराव म्हणून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. तुमच्या हिताची गोष्ट एक कॉमेंट करा आणि स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न बाय व्हिडिओज मोफत मिळवा. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या काळजीपोटी हितापोटी वाघसरांना माऊली राबवून घेतात. म्हणजे वाघसर लय मोठे हुशार आहेत असं वगैरे काय नाही लेकरांना, लक्ष द्या. आता सुरेशला गणितात मिळालेले गुण उदाहरणार्थ जी समजा, आणि सुरेशला इतिहासामध्ये मिळालेले गुण म्हणजे यच समजा. गणित काय म्हणते, लक्ष द्या. आता गणित म्हणते की या सुरेशला दोन्ही विषयात मिळून 90 गुण मिळाले. याचा अर्थ जी अधिक यच बराबर 90 हे एक समीकरण आमचं तयार होते. गोष्ट लक्षात आली तुमच्या? पुढे चला. आता गणिताच्या पहिल्या वळी वाचा. गणित काय म्हणते याचं विवरण वाटल्याची तर अशी पद्धतीची मांडणी करा. हे गणित आहे आणि हे आहे इतिहास. गणित म्हणते की सुरेशचे गणितातील 102, सुरेशचे गणितातील 103 गुण म्हणजे किती गुण बाबा? गणितामधले त्याचे गुण आहेत जी. गणितामधले त्याचे 103 गुण म्हणजे किती बाबा? याला संक्षिप्त करा. कुठली संख्या लेकरांनो, कुठलंच पद हे एकटं नसते, त्याच्या छेदस्थानी एक असतो. गणितीय गुणधर्माप्रमाणे हे दोन अपूर्णांक बनतात. अपूर्णांकाचा गुणाकार अंशांशाचा छेदाछेदाचा म्हणजे जी एक जी आणि 3 एक 3. सुरेशचे गणितातील 103 गुण म्हणजे किती गुण? तर जी छेद 3. इतिहासाच्या निम्मे आहेत. इतिहासाचे त्याचे गुण किती येतो? हो, यच आहे. इतिहासाच्या निम्मे म्हणजे निम्मा हा भाग आम्ही अपूर्णांक स्वरूपात 1/2 असा मांडतो. इथं सुद्धा तोच क्ल्यू किंवा गुणधर्म. कुठली संख्या पद एकटं नसते, छेदस्थानी एक असतो. गुणधर्माचा विचार करता दोन अपूर्णांक, अपूर्णांकाचा गुणाकार अंशांशाचा छेदाछेदाचा म्हणजे त्याचे इतिहासाचे निम्मे गुण म्हणजे 1/2. लक्ष द्या. याला जर आम्ही संक्षिप्त केलं आणखी, गणित काय म्हणते बघा, सुरेशचे गणितातील 103 गुण. सुरेशचे गणितातील 103 गुण कोणते आहेत? तर जी छेद 3 आहेत लेकरं. इतिहासाचे निम्मे गुण हे h/2. ह्या दोन राशी ऍज इक्वल आहेत. सुरेशचे गणितातील 103 गुण हे इतिहासाच्या निम्मे आहेत म्हणजे ह्या दोन गोष्टी ऍज इक्वल आहेत. याची त्रैराशिक पद्धतीने अर्थात तिरप्या गुणाकारानं सोडवण करा. 2 जी सोबत गुणीला घ्या. या छेदाने या अंशाला गुणायचं म्हणजे 3 h सोबत गुणीला घ्या. जी ची व्हॅल्यू काढा. जीला एकटं करा. 3 h कडे जाताना अर्थात 2 भागीला. का भागीला मांडायची? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना लेकरांनो एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला असेल गुणीला, अधिक असेल वजा असेल अधिक, अंशस्थानी असेल छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडा. गणितीय गुणधर्म प्रत्येक प्रश्नाला असलेले आवर्जून विनंती करतो पाठ करा. आता समीकरण 1 मध्ये गोष्ट लक्षात घ्या. समीकरण 1 मध्ये जीचा व्हॅल्यू, जीची किंमत टाका, मांडा, ठेवा. मग समीकरण 1 कोणतं हे इकडे आम्ही मांडलं की त्याला दोन्ही विषयात मिळून 90 गुण प्राप्त झाले. हे समीकरण 1 आहे. जी अधिक यच बराबर 90. हे लेकरांनो तुमचं समीकरण 1. याच्यामध्ये हा जीचा जो व्हॅल्यू किंमत ती मांडायची. जी काय आहे तर 3h आणि भागीला 2 आहे. समोर हे h मांडा. हे 90 हा पूर्णांक युक्त अपूर्णांक बनतो. कसा? 3h छेदस्थानी 2 अधिक h. याचं अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणायचा असते. अधिक असेल अंश मिळवायचा असतो, वजा असेल अंश वजा करायचा असतो. छेदस्थानी छेद जसाच्या तसा ठेवावा लागतो. म्हणजे 2 गुणीला h, 2h हा अंश मिळवा. छेदस्थानी हे 2 जसेच्या तसे. लेकरांनो लक्ष द्या. ह्या काही गणितीय गुणधर्माच्या गोष्टी लक्षात ठेवा. अंशातील ही बेरीज झाली सर 5h. समोर हे 90 मांडा.
अंशातील ही बेरीज 5h छेदस्थानी 2 हे 90. 5h ला एकटं करा, 90 कट जातानी 2 गुणीला. लक्ष द्या. आता लेकरांनो या h ला एकटं करा, 90 गुणीला 2 कडे जातानी 5 भागीला जातील, नुकतंच सांगितलेल्या गणितीय गुणधर्मानुसार. आता 18 पंच 90 होतात. मग आता h म्हणजे उरलं काय हो सर, तर 18 आणि त्याच्यासोबत 2 गुणीला आहेत. h म्हणजे हा गुणाकार, 36 गुण प्राप्त झाले. h म्हणजे इतिहासाचे त्याचे गुण किती, 36. तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय, तर या सुरेशला इतिहासामध्ये प्राप्त झालेले गुण किती, 36 गुण. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. एखाद्या वेळेस तुम्हाला जर त्याचे गणिताचे गुण विचारले असतील तर दोन्ही विषयात त्याला 90 गुण प्राप्त झाले, पैकी 36 गुण वजा करा. 36 आणि 4 40 आणि 50 90 म्हणजे 54 गुण येतील त्याचे गणिताचे. ओके, अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. सरावासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा, म्हणजे तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. आणि हिताची गोष्ट, एक कॉमेंट करा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न मोफत मिळवा. ओके. संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.